नंतर या बुलेटिनमध्ये बघूया दुपारच्या 100 बातम्या। ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे म्हणून लोकांनी ठाकरे ब्रँड स्वीकारलाय। त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं चोरून मतं मिळवली, तोडाफोडा आणि राज्य करा, सामान्य जनतेला चिंताग्रस्त ठेवायचं असं भाजपचं धोरण आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। शिवसेनेचं अस्तित्व कुणी संपवू शकत नाही, ते चिन्ह चोरतील, पक्ष चोरतील, मात्र लोकांचं प्रेम कसं चोरणार असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला। तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता शिवसेनेसोबतच आहे आणि ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं ते गेले अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली। विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या बहुमताबाबत उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। भाजपला इतक्या जागा मिळतील हे त्यांनाही स्वप्नात कधी वाटलं नसेल। भाजपचं सोडा, शिंदे गटालाही 50च्या वर जागा मिळाल्या आहेत, हा जादूटोणा आहे की काय असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। तर त्यांनी रेडा कापला असेल, त्या रेड्याचा नाहक जीव गेला अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। शिवसेनेचं चिन्ह आणि नावाच्या वादावरनं ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती टीका केली। निवडणूक आयोग आमचं चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो, पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही। निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे अशी घणाघाती टीका करत पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार त्यांना नाही असंही ठणकावलं। मतदान हे मतपत्रिकेवरती व्हायला हवं, अनेक देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवरतीच निवडणुका होतात असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। सत्तेसाठी आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, सत्ता आणि पैशांचा अतिरेकी वापर निवडणुकांमध्ये झाला। आता पुन्हा एकदा पालिकेत सुद्धा तोच खेळ होईल असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तर ही लोक निवडणुकीचा प्रचार तरी कशाला करतात? जर यांना आमदार फोडूनच राज्य स्थापन करायचं असेल तर प्रचाराला जाऊच नये असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आलेला आहे। हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचं महिला आणि बालकल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले। तर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या चौकशीची शिफारस समितीनं केली आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांनी लाडक्या बहिणीवरनं टीका केली। लाडक्या बहिणीचं ढोंग करणं बंद करा, तुमच्या 1,500 वरती माझा संसार चालत नाही, त्यामुळे मला न्याय द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। यानंतर ही थेट दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे पोहोचलेत संजय राऊत यांच्या निवासस्थानी। संजय राऊत यांच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। संजय राऊत यांचे बंधू आपल्याला दिसत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आहेत। याआधी देखील संजय राऊत ज्या वेळेला तुरुंगात होते त्यावेळी देखील त्यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरेंनी अशीच त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी पोहोचलेत। सोबत पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आहेत। संजय राऊतांचे बंधू त्यांना रिसीव्ह करण्यासाठी खाली आलेले दिसत आहेत आणि आता उद्धव ठाकरे पोहोचलेत संजय राऊतांच्या घरी। आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्या सोबत आहेत। प्रेम, उद्धव ठाकरे पोहोचलेत संजय राऊतांच्या घरी, काय माहिती द्याल? नक्कीच आता थोड्या वेळापूर्वी आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी आलेले पाहायला मिळतात। सोबत रश्मी ठाकरे देखील आलेले आहेत। सध्या ही कुठलीही राजकीय भेट नसून कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर उद्या संजय राऊत हे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वतः उद्धव ठाकरे देखील जे आहे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार आहेत। परंतु ही राजकीय भेट नसून आत्ताची भेट ही कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे। बिलकुल, आणि रश्मी ठाकरे सुद्धा सोबत आहेत। संजय राऊत यांच्या आईची तब्येत बरी नाही असं कळतंय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही कौटुंबिक भेट आहे। सध्या तब्येत जी आहे ती बरी नाही, म्हणजे त्यांचा दैनंदिन जो चेकअप असतो त्यानंतर त्या घरी आल्या संजय राऊत यांच्या आई आणि त्यानंतर कुठेतरी आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे त्यांच्या आईची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय, संजय राऊतांच्या घरी पोहोचलेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे। आईची तब्येत याची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी गेलेत। संजय राऊतांचे बंधू सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि आता ही कौटुंबिक भेट आहे असं म्हटलं जात आहे। याआधी संजय राऊत तुरुंगात असताना त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे हे त्यांच्या घरी गेलेले होते आणि आता त्यांच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी पोहोचले। आणि आता पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान।
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत भाज्यांना कवडीमोल भाव मिळतो. एकीकडे वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचं बघून शेतकरी हवालदिल झालाय. जवळपास 3,000 मेथीच्या जुड्या रस्त्यावरती कडेला फेकून त्यांनी संताप व्यक्त केला. नागपूरच्या वडांबा जिल्हा परिषदेच्या शाळेवरती वीज कोसळली. यावेळी शाळेतील 70 विद्यार्थ्यांचे शिक्षक थोडक्यात बचावले. वीज पडल्यामुळे यावेळी शाळेचा स्लॅब कोसळला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या शिऊर गावातून एक थरारक आणि संतापजनक प्रकार समोर आला. एका भोंदूबाबानं अघोरी पद्धतीनं सामान्यांवरती उपचार करत असल्याचं ढोंग करत नागरिकांकडून पैसे उकळले, तर महिलांना आणि पुरुषांना काठीनं त्यानं मारलं देखील. लघुशंका करत ते पाणी देखील त्यानं नागरिकांना प्यायला दिल्याचं समोर आलंय. वर्षा विहारासाठी लोणावळ्यात सध्या गर्दी वाढली आहे. त्यामुळे लोणावळा पोलीस सतर्क झाले असून त्यांनी धोकादायक पर्यटन करू नये असं आवाहन पर्यटकांना केलंय. दापोलीतील गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं नवीन बांधकाम ढासळलंय. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर पुरातत्व विभागात खळबळ माजली. ढासळलेल्या जागेवर नियोजित पायऱ्या असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. सांगली मतकुणकी इथे सलग तिसऱ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गासाठीची मोजणी गावकऱ्यांनी बंद पाडली. यावेळी दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन करत सरकारचा निषेध केला. मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा ते हिंजवडी रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. रायगडमध्ये जिजाऊ वाड्याची दुरवस्था झाली आहे. वाड्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदाची आज निवडणूक पार पडते. निवडणुकीत महायुती समर्थित सहकार पॅनेलचे 13 संचालक निवडून आलेत. यवतमाळमध्ये तुरीच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. सध्या तुरीला प्रति क्विंटल 3 ते 4 हजार रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील मनपदा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा थेट एका निष्पापाच्या जीवावर बेतलाय. 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाला. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. भिवंडीच्या खाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रेती साठवली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महसूल विभागानं रेती साठ्यावरती मोठी कारवाई करत नष्ट केली आहे. बदलापुरात बैल गटारात पडल्याची घटना घडली. 3 तासांच्या प्रयत्नानंतर बैलाला बाहेर काढण्यात आलं. दरम्यान बैलाला मोठी जखम झाली, तर गटाराला तातडीनं झाकण बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चाळीसगावच्या गवताळा अभयारण्यामध्ये पर्यावरणाची विटंबना केल्याचं बघायला मिळतंय. जय मल्हार गडावरती दारूसह प्लास्टिकचा खच पडलाय, तर प्राण्यांची हिंसा करत मद्यपान केल्याचं आढळून आलंय. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी वनविभागाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. गोंदियातील आमगाव, तिरोडा, गोरेगाव सडक अर्जुनी तालुक्याचा समावेश नक्षलग्रस्त भागात करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राचं 2.5 महिन्यांपासून अनुदान रखडलंय. त्यामुळे 22 पैकी फक्त 14 केंद्रांवरतीच भोजन देण्यात येत आहे. अनुदान मिळत नसल्यामुळे केंद्र चालकांना थाळी बनवण्यासाठी कसरत करावी लागते. कराड तालुका पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामविकास विभागानं 15 कोटींचा निधी मंजूर केला. मागील अनेक वर्षांपासूनची नव्या इमारतीची मागणी मान्य झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घरगुती गॅस पाईपलाईन खोदकामाच्या नुकसान भरपाईत झालेल्या अनियमिततेसह ग्रामपंचायतीच्या इतर कारभारातील चौकशीचे आदेश देण्यात आलेत. चौकशीचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत. धाराशिवमध्ये दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्याला हरित धाराशिव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एकाच दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडं लावली जाणार आहेत. चाळीसगावच्या हुडको परिसरात कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालंय. नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च केला जात असतानाही असे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा इथे गटार साफ न केल्यामुळे गावात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठेने 5,55,555 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिलाय.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना 4 महिन्याचा रेशन पुरवठा केला जातो. मात्र असं होत नसल्यामुळे पुराच्या धोकादायक पाण्यातून प्रवास करावा लागतोय लोकांना आणि रस्ता बांधण्याची मागणी केली जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातील सनसेट पॉइंटवरील निसर्ग खुल्ला आहे आणि निसर्गाच्या खुललेल्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडली. अनेक छोटे मोठे धबधबे, दाट धुकं, सोसाट्याचा वारा पर्यटकांना सुखद अनुभव देत आहे. मुंबईकरांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे लोणावळ्यात वाहतूक कोंडी होतीये. चौकात कोंडी होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांना भर पावसात वाहतूक कोंडी सोडवावी लागते. शहापूर तालुक्यात मागील 2 महिन्यांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण 98% भरलंय, तर ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ 2 फूट बाकी आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसानं पाठ फिरवली असताना शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजानं महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगावच्या वरणगाव ते बोदवड रोडवरील नागेश्वर मंदिराजवळ आणि फुलगाव येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाखालील बोगद्यात पावसाचं पाणी तुंबलंय, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला आग लागली. स्थानिक नागरिकांनी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवली. आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा दाखल झाली नाही. पुण्यातील इंजिनिअरच्या टॉपर विद्यार्थ्यानंच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोन्याच्या दुकानात डल्ला टाकून हा तरुण कर्नाटकला पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडनं 5 लाखांचे दागिने जप्त केले. धाराशिवच्या तुळजापुरात एका मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दरम्यान चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात तरुण होरपळून जखमी झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मोलमजुरी करणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेवर एका व्यक्तीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्ला करणारी व्यक्ती महिलेचा दीर असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील अंबडच्या आझाद नगरमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांनी धुडगूस घातला. कोयता आणि तलवारीनं 8 वाहनं फोडत घरांवरती दगडफेक केली. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. गुंडांना पोलिसांचा धाक न राहिल्यामुळे नागरिकांचा आरोप आहे असा आणि दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. पुण्यातील चंदननगर परिसरात पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल असलेले आणि 2 वर्ष तडीपार असलेल्या आरोपींची धिंड काढली. या आरोपींनी ज्या ठिकाणी गुन्हा केला होता त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली. 15 दिवसांच्या नवजात अर्भकाची 70,000 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब भंडाऱ्यात घडली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. धाराशिव, लोहारासह तुळजापूर आणि उमरगा या 4 तालुक्यांसह जिल्ह्यामध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांना 14 घरांमध्ये डल्ला मारल्याची कबुली दिली. बीड जिल्हा कारागृहातील आरोपीजवळ गांजा सापडला. या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान कारागृहात गांजा कुठून आला असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.